तर तिकडे अकोल्यामध्ये भाजपच्या आढावा बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। आज अकोला लोकसभेसाठी भाजपची संघटनात्मक बैठक होती आणि हा समोर जो हॉल दिसतोय या हॉलमध्ये सध्या ही बैठक होती आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला संबोधित करतात। अकोला लोकसभा क्षेत्रातले जवळपास 200 प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित आहे आणि बंदद्वार जी आहे ती बैठक आहे, माध्यमांना कोणताही प्रवेश आतमध्ये नाहीये। एकंदरीत लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं काय नियोजन असलं पाहिजे, पुढच्या काळात प्रचार यंत्रणा कशी काम करणार आहे आणि यासोबतच निवडणूक जिंकण्यासाठी जे सूक्ष्म नियोजन जे असावं लागतं ते संपूर्ण जे नियोजन आहे ते या बैठकीत जे आहे त्यावर चर्चा होणार आहे, त्यावर मार्गदर्शन कार्यकर्त्यांना होणार आहे। यासोबतच अकोला पश्चिम विधानसभेची जी पोटनिवडणूक होत आहे त्या पोटनिवडणुकीचा उमेदवार नेमका कोण असावा याची चाचपणी याच बैठकीतून होणार आहे आणि कार्यकर्त्यांची चर्चा करून पुढची दिशा जी आहे ती भाजप ठरवणार आहे आणि याच पद्धतीची बैठक जी आहे ती वर्धेला पण होणार आहे आणि इथून देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बाय रोड वर्धेला जाणार आहे आणि एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीनं भाजपनं आपली तयारी जी आहे ती अतिशय चोखपणे आणि अतिशय वेगाने करण्याचा जो प्रयत्न आहे तो सुरू ठेवला आहे असं म्हणता येईल। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।